भजन करो ना। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचन्द्रमौळी पानेन्द्रमाता मुकोटे जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझविन शंभो मज कोण तारी तुझविन शंभो मज कोण तारी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली स्मरण हो ये सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता अभिनव भाग विलासने जे चातुर्यार्थ कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कारी लिम्या कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती योगी राजा काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवो चित्तासी आपुलिया तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उने तुम्हा पासी मी तो अल्पचे संतोष कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडे तुका मने देवा तुका मने देवा प्रेम भातुके पाठवा कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी प्रस्तुत
प्राप्त वेळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, किंबहुना गायलेला अभंग, पंचमवेद निर्माते जगत उद्धारक देव मान्य संत संत मान्य संत महाराष्ट्रीय भूषण वैराग्य कळस इह लोकामधून सदेह वैकुंठ गमन करणारे तुला ते संत असणारे जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायच्या अंतकरणातला भाव आपल्या वाणीतून निघालेले शब्द, तुम्ही विश्वनाथ, ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्या परमात्म्याचं वर्णन करा लागले जगद्गुरु तुकोबाराय. दीन रंक मी अनाथ, जगद्गुरु तुकोबारायांनी या चरणामध्ये लहानपणा घेतला. ऐका, विनंती केली, कृपा कराल ते थोडी, तुम्ही विश्वाचे नाथ असल्यामुळं माझ्यावर कृपा करा. हो, का कृपा करा? जीवनामध्ये कृपा फार महत्वाची आहे. माय सांगेन तुम्हाला कृपा कशाला म्हणावं. हो, महाराज म्हणतात, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. आषाढभूत झालेली व्यक्ती आहे, अंतकरणामध्ये लोभ निर्माण झालेला आहे मायबाप, म्हणून तुमच्या चरणावर मी नतमस्तक होतो. जगद्गुरु तुकोबारायचं अंतकरण आहे. विनंती केली आणि मोठेपणा दिला, देवा तुम्ही जगाचे मालक आहे, तुमच्यापाशी काय कमी आहे? काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. थोडं जरी दिलं तुम्ही समाधान मानेल. आता जगाचा मालक देणारा असल्यावर काय कमी पडणार आहे? आपल्याला मागताही येत नाही आणि लोकांना देताही येत नाही. आहे का? शेवटी महाराज म्हणतात, हो तो का म्हणे देवा, प्रभू प्रेम भातुके पाठवा. मला आहे ना तुमचं अंतकरणातलं प्रेम मला द्या, ते मी भातकं म्हणून स्वीकारेल. आलं का लक्षात? असा गोड चिंतनासाठी अभंग निवडलेला आहे. याच्यावर जमेल तसं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. हरी विठाला विठाला विठाला. चालत असलेला हा भव्य दिव्य महान स्वरूपामध्ये शिवमहापुराण कथासह अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन 4-5 गावामध्ये मिळून केलेला हा उपक्रम आहे. कोणत्या जन्माचा पुण्याचा उदय झाला म्हणून ही सद्बुद्धी प्राप्त झाली आणि याच असणाऱ्या अंतकरणामध्ये तुम्ही आम्ही हा जो अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन करता, त्यामध्ये शिवपुराण भगवंताची चिंतन तुम्ही कथा श्रवण करत आहात. आज पाहता पाहता 6 दिवस झाले. 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा तुम्ही श्रवण करत आहात. 6 दिवसामध्ये जे तुम्ही ज्ञान ग्रहण केलं, त्याच्या माध्यमातून जी काही ईश्वराची सेवा झाली, त्या सेवेचं फळ म्हणून आज जगाच्या मालकाला मागणी मागायची की प्रभू मी अज्ञानी जीव आहे, मला कर्म कळत नाही, माझ्याकडे ज्ञान आहे की नाही माहीत नाही, भक्ती माझ्याच्यानं झाली की नाही हेही मला माहीत नाही, पण आम्ही संतांनी जे सांगितलं ते कार्य करायला लागलो. तोडकी मोडकी का होईना सेवा जर तुम्ही रुजू करून घेतल्या असेल तर त्याच्या अंतकरणाचा ठाव म्हणून आम्हाला थोडंसं देण्याचे प्रयत्न करा. हे कोण मागायला लागलं? ज्यांनी सेवा केली त्यांनी. ज्यांनी 7 दिवस कामच केलं नाही त्यांनी पगारीला यावा का? बोला बोला, मोकळं बोलतो, बोलत राहा, हे का नाही? ज्यांना 8 दिवस त्यांच्या शेतामध्ये 6 दिवस 7 दिवस काम केलं, मग ते मागण्यासाठी काम करावं लागत. तसं आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायची मागणी आहे. काय मागतात तुकोबाराय? कुणाला मागतात आणि किती मागतात? गोड चिंतन आहे. हरिभक्त प्राण प्रल्हाद महाराजांनी फोन केला, म्हणजे महाराज कीर्तनाची सेवा तुमची आमच्या एखाद्या परिसरामध्ये भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन आहे. सेवेला की सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणात, आहो स्वामी तुकया देवा.
तुकोबारायनी म्हणवा प्रभू, हा जगद्गुरु तुकोबारायचा अवतार फक्त तुमची सेवा करण्यासाठी. म्हणजे माझ्या वाट्याला आलेली आजची 7व्या दिवसाची कीर्तनाची सेवा आहे. असो, मस्त मंडप भरा लागला, द्यावे तेवढे तुम्हाला धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी गोड असणारे गायनाची साथ करण्यासाठी उदार अंतकरणाने बरं का तुम्ही गोड करून घ्या. मी बोलण्याचा प्रयत्न करीन. मी बोलणारा वेगळा नाही, जगाचा मालक मला बोलून घेणार आहे. हा कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देतो आणि गोड आपली सेवा करण्याचा प्रयत्न करू. विठाला विठाला पुण्यवान आहात आपण तुम्ही, ज्यानं विश्व निर्माण केलं त्याला विश्वाचा नाथ म्हणा लागले. तुकोबारायांनी बोलावं. हो का हो, तुकोबाराय तर एका भगवंताशिवाय दुसरं कोणाला मानतच नाही. म्हणून तुकोबारायची अलौकिक वाणी आहे. तुम्ही आम्ही ज्या भारतभूमीमध्ये जन्माला आलो, नाथबाबा म्हणतात भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परमभाग्याची संपत्ती, धन्य धन्य सतसंगती देव इच्छिती मृत्यूलोक. या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, भारतामध्ये जन्माला आलो, पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. याच भारतामध्ये 4 धाम आहेत, सप्तपुर्या आहेत आणि 12 ज्योतिर्लिंग आहेत. या 12 ज्योतिर्लिंगाचं जर सदैव सकाळी स्मरण केलं तर माणसाचं पुण्य अहोळत वाढतं, अनेक जन्मातलं पाप निघून जातं. सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम. मी म्हणत नाही, कारण भगवान शंकराचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. काकड्यामध्ये रोज अभंग आपण तुम्ही गातोय, सत्य ज्योतिर्लिंग 12 प्राप्त काळी स्मरण करा, कोटी कुळे उद्धरा भवातरा बापा हो. त्या 12 ज्योतिर्लिंगाचं ज्यांनी स्मरण केलं, अनंत जन्माचं या ठिकाणी मायबाप पाप निघून जातं. असं हे भगवंताचं वास्तव्य. त्या भगवंताच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायच्या अंतकरणातला भाव. काही जगद्गुरु तुकोबारायचे जर अभंग आपण पाहिले वाचले तर तुकोबाराय म्हणतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. एका पांडुरंगाशिवाय आम्ही दुसरं कुणाचं भजन करत नाहीत, पण आज भगवान शंकराचं गुणगान करायला लागले. का? कारण याच्या अगोदर नाथबाबा असतील, नामदेवराय असतील, ज्ञानोबाराय असतील, माझ्या भगवान शंकराचं भजन त्यांनी केलं. भगवान शंकर कोण आहे? आणि त्याच ज्ञानोबारायचे गुरु म्हणजे भगवान शंकर आहेत. विठाला विठाला म्हणून भगवान शंकर जर नसते तर आज कीर्तन करता आलं नसतं. जुनं कीर्तन लय अवघड होतं मायबाप. जुनं भजन खूप अवघड होतं. भगवान शंकरामुळे ही आज आपल्याला तुम्हाला संधी प्राप्त झाली. कळालं का? या ठिकाणी ज्ञानोबारायांनी पाया रचला आणि जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचा कळस केला. ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ दादा बोध करा लागले. निवृत्तीर भगवान हर हो, तेच नाथ बाबा माझ्या भगवान शंकराचं गुणगान करा लागले. वेदशास्त्रे गाईला पुराणे वर्णिला, वेदशास्त्रे गाईला पुराणे वर्णिला, तो शिव पाहिला तो भरी, तो शिव पाहिला तो भारी, वेदाने ज्याचं भजन केलं, पुराणानं ज्याचं वर्णन केलं, तो भगवान शंकर मी पाहिला. नाथबाबाचं वाक्य आहे. मग त्या भगवान शंकराची मूर्ती आहे, ते आदिगुरु आहे. ज्ञानोबारायचं विधान जर ऐकलं, न आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा,
मायबाप या ठिकाणी भगवान शंकरनं ज्ञान तुम्हाला आम्हाला दिलं म्हणून आदिनाथ गुरु सकाळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य हे मेन आहे. लक्षात घ्या भगवान शंकरापासून आलेली ही ज्ञानगंगा आहे आणि त्याच ज्ञानगंगेमध्ये तुम्ही आम्ही आज 6 दिवस झाले नाहून निघा लागलो. काय माझ्या वडिलाची मिरासी का देवा विश्वांबर बाबापासून तर बोलोबा पर्यंत माझ्या जीवनात वारी आहे. ती पंढरपूरची वारी आहे आणि वास्तव्य देखील पंढरपूरच आहे. मग ते नामदेवराय जरी असतील तरी वास्तव्य पंढरपूरचं आणि तुकोबाराय जरी असतील तर अंतकरणामधला भाव पंढरपूरचा आहे. म्हणून मला कुठंच यायचं नाही. नामदेवराय होतो त्यावेळेस जगाच्या मालकाला मी विनंती केली काय वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा वास द्यावा पंढरीचा आनंद आहे. भगवान शिव आपल्याकडून सेवा करून घेते. काय जीवनामध्ये सांगायचं म्हणजे असं आहे सगळ्याच गोष्टी अनुकूल लागतात बरं का. लय आनंद वाटला. नामदेवराय जरी असतील तरी नामदेवरायांनी वास्तव्य पंढरपूरचं मागितलेलं आहे. मला तुकोबारायचं सांगायचं तुम्हाला तेच तुकोबाराय पुढे अवताराला आल्याच्या नंतरच तेच तुकोबाराय म्हणतात. पंढरीचा वास हो चंद्रभागे स्नान अनेक दर्शन विठोबाचे ही मागणी आहे तुकोबारायची. पंढरपूरचं वास्तव्य असावं विठोबाचं दर्शन चंद्रभागेचं स्नान ही उच्च कोटीची मागणी आहे. चला ते पंढरपूर पाहायचं असेल तर हे देहरूपी पंढरपूर देणं गरजेचं आहे. विठाला विठाला पंगत करायची असेल किंवा ज्ञानेश्वरी वाचायची असेल किंवा कीर्तन ऐकायचं असेल किंवा पंढरपूरचं जरी दर्शन करायचं असेल तर पहिले देह मिळणं गरजेचं आहे. देह नसेल तर ह्या बाकीच्या क्रिया बंद पडतात ना दादा. तसं हे गाव आहे याला पंढरी म्हणा. ज्ञानोबारायचं विधान आहे पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा. शरीर जर नसेल तर पंढरपूर बी नाही काशी बी नाही. संपला विषय. शरीर मिळालं या शरीरामध्ये आत्मा नावाचा पांडुरंग आहे. जोपर्यंत या पांडुरंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत जीवाला समाधान आणि सुख मिळत नाही. विठाला विठाला मग पहिले सुस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी नंतर रूपाला पाहावं. माणसं रूपाला पाहू पाहू परेशान आहेत. स्वरूप कळणं मग स्वरूपाची प्राप्ती झाली असं समजावं. पंढरीचा पांडुरंग मला भेटला आणि वास्तव्य पंढरीचं मिळालं झालं काम. एवढा जगद्गुरु तुकोबारायच्या अंतकरणातला भाव सगळी क्रिया झाल्याच्या नंतर समाधान झाली वृत्ती. आणि मग त्या साधकाला म्हणले कांची अवंतिका पाहिली द्वारिका परिणय तुका. पंढरीचा म्हणून हे माझं पत्र घ्या आणि माझ्या अंतकरणातला भाव मग ती गया असेल ती भागीरथी असेल भगवान शंकर असतील तुम्ही जाताय ना वारकरी. माझी विनंती आहे जगताच्या मालकाला मनानं नमस्कार करावा का देहानं. मनानं केलेला नमस्कार ब्रह्मापर्यंत जात असतो आणि शरीरानं केलेला नमस्कार मायबाप साधना होते पण आशीर्वाद मिळेल का नाही सांगता येत. म्हणून 3 गोष्टी आहेत. दासच व्हायचं तर कायेनं मनानं आणि वाचेनं. नाही कळालं का. श्रीमंत सेठ आहे 3 दुकान आहे. एक कपड्याचं आहे
एक सोन्याचं आहे आणि एक हिऱ्याचं आहे. एका साधकाने विचारलं हे 3 दुकानं कशासाठी? म्हणले कपड्याच्या दुकानात घाटा आला तर सोन्याच्या भावामध्ये विकल्याच्या नंतर घाटा निघून निघाल, आणि जर सोन्यात घाटा आला तर हिऱ्यामध्ये निघाल. तसं वाचन परमार्थ नाही झाला तर देहानं कायन होईल, कायन नाही झाला तर वाचन होईल, आणि काया बंद पडली आणि वाचा बंद पडली तर मनाचा परमार्थ क्वालिटीचा आहे. विठाला विठाला आज गुढीपाडवा आहे. म्हणून पुनश्च एकदा सर्वांना गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा. आज आपल्या हिंदू वार्षिक असणारा पहिला दिवस आहे वर्षाचा. हो, मग आज आपण तुम्ही चिंतन करत आहोत. गुढीपाडवा म्हणजे आनंदाचं प्रतीक आहे. ज्ञानोबारायनं म्हणावं, हो माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईना गुढी, हे राम पांडुरंगी मन रंगले. गुढी म्हणजे पताका खांद्यावर घ्यायची, त्याला धर्माचा ध्वज म्हटलेला आहे. ती गुढी तुम्ही आम्ही आज उभारली. हो, नामदेवरायानं तीच गुढी पताका खांद्यावर घेऊन पंढरपुरापासून तर पंजाब पर्यंत या ठिकाणी आमच्या धर्माचा प्रचार केला. काय माझ्या नामदेवरायचं वैभव असेल माय बाप. हेच नामदेवराय तुकोबाराय झाले आणि जगाच्या मालकाला आनंदानं म्हणाले की प्रभू तुम्ही या विश्वाचे मालक आहात, आणि माझी काय वाणी आहे, काय मी मागू शकेल. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ. अनाथ या शब्दाचा अर्थ ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, ज्याला भाऊ नाही, ज्याला कोणीच नाही त्याला अनाथ म्हटलं जातं. लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय म्हणतात ज्याला कोणी नाही ना त्याला जगाचा मालक विटेवर उभा आहे. भगवान शंकर उभा आहे, कारण या भगवान शंकराला ते उपमन्यू नावाचं बाळ एक वाटीभर दूध मागतंय, आणि देव किती कृपाळू आहे. वाटीभर दुधासाठी अख्खा समुद्र देऊन टाकला दुधाचा. असा देव कृपाळू आहे. म्हणून तुम्ही विश्वाचे नाथ आहात प्रभू. मी अनाथ आहे. आणि एक प्रमाण पुन्हा तुकोबारायचं असं आहे ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी पंढरी. म्हणून तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवे. आमच्यासाठी तुम्ही पंढरपूर निर्माण केलं प्रभू. हो, म्हणून त्या पंढरपुराचं वास्तव्य आहे. म्हणून मला मागण्याची काही इच्छा नाही, पण माझी एक विनंती आहे प्रभू, तुम्ही या विश्वाचे नाथ आहात. मी दीन आहे, मी रंक आहे आणि मी अनाथ आहे. हो, अनाथ म्हणजे जीवाला नातं नाही माय बाप. या जीवानी शिव व्हावं. मग विनंती आहे. काय म्हणा लागले पुन्हा अभंगाचं दुसरं चरण.
प्रमाण दिलं महाराजांनी, प्रभू कृपा करा आमच्यावर पण थोडी करा. देव असा आहे, देव घेतो थोडं आणि देतो जास्त. कळालं का? त्याचं वाक्य तसं आहे. देवाची अशी कला आहे पहा, देव आपल्याकडून घेतो कमी आणि देतो जास्त. कसा देतो ऐका. एक पायली बर गहू जर शेतात पेरले तर घरी किती येतात? बोला बोला, 4-5 कट्टे ते येतात ना. मग हे कोणाचं देणं आहे? हा, बरोबर आहे. मग तसं इथं जर एक पंगत केली तर 10 पंगतीचं अन्न आपल्या घरी राहतं. त्याचा स्वभाव आहे, तेव्हा अगोदर घेतो आणि नंतर देतो. आलं का लक्षात? आणि आपल्याकडे 2 गोष्टी येतात. आमच्या असं नाही, देवाचं तसं नाही. देव अगोदर घेतो आणि नंतर आपल्याला देतो. बरं, तुम्हाला आम्हालाच नाही, त्याचं वरदानच तसं आहे. तुकोबारायचं सगळं वैभव काढून घेतलं. तुकोबाराय स्वतः म्हणा लागले, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली. पहिले तुकोबारायचं सगळं वैभव काढून घेतलं. गावात मान ठेवला नाही, घरात पैसा अडका, वह्या व्याज व्यवहार. भामचंद्र असेल, घोराड्या असेल, भंडारा असेल, डोंगरावर जायचं आणि भजन करायचं. कारण भगवंताने अगोदर घेतलं. पण तुकोबारायला कोण होते ते? म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही तुझा, धन्य तुकोबा समर्थ. तुकोबारायला म्हटले आता काय करायचं? म्हटले काहीच नाही. हे जरी नाही कळालं, ऐका पुन्हा सांगतो, करा भजन. विठाला विठाला. महाभारताचा जरी विचार केला, ज्या वेळेस कौरवांच्या म्हणण्यावर या ठिकाणी दुर्वासा नावाचे ऋषी वनभोजन मागण्यासाठी पांडवाकडे गेले. रात्रीचा प्रहार, पांडवांनी सूर्यानं दिलेली थाळी ठेवली बाजूला, आराम करायचा. तेवढ्यात हे 60,000 ऋषी घेऊन गेले. कोण? हे दुर्वासा नावाचे ऋषी. आणि द्रौपदीला म्हणायला लागले आम्हाला जेवायचं. हे संकट पडलं. मी काय सांगतो तुम्हाला, अगोदर घेतात नंतर देतात. संकट पडल्याच्या नंतर पांडवांचा एकच विषय, कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमोचा कैवारी, आले विघ्न निवारीन, हरी तू धावरे. देवा संकट आलेले, ठीक आहे म्हटले, जा तुम्ही गंगेचं स्नान करून या. तेवढ्याच जगाचा मालक आला आणि त्या द्रौपदीला म्हणाला, द्रौपदी मला ऐक नाही, लय भूक लागली. द्रौपदी म्हणती, प्रभू आधीच आम्ही परेशान आहेत आणि पुन्हा त्यात आम्हाला तुम्ही जेवण मागायला लागले, हे कसं बरं? नाही 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 म्हणले, मला अगोदर जेवण दे कडे द्रौपदी, बाकीचं काय व्हायचं ते होईल. मी म्हणत नाही. तो कोबरा म्हणा लागले, गोड चिंतन आहे. काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीसी. देवा काय असणार आहे? एक सुकल्यालं, हो एका थाळीच्या कोपऱ्याला चिटकल्यालं तुळशीचं पान जगाच्या मालकाने खाल्लं मायबाप आणि मस्तपैकी लेकर दिला. तृप्त झाले देव. हे ते प्रेमाचं भांडण होतं अंतकरणात. इकडे भगवंताची तृप्ती झाली तर तिकडे 60,000 ऋषी जेवून तृप्त झाले. काय सांगायचंय? देव अगोदर घेतो नंतर देतो. तसं जगाच्या मालकाला तुकोबाराय म्हणाले की प्रभू हो तुम्ही विश्वाचे नाथ आहात, तुमच्याकडे काय कमी आहे? तुम्ही विश्वनाथ, दीनरंग कमी अनाथ, कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी. बराडी नाम आषाढभूत, माझी आशा आहे, मी तुमच्या पाया पडलो. याचं कारण तुम्ही कृपाळू आहात. म्हणून तुकोबाराय एका ठिकाणी म्हणाले, कृपावंत किती दिनबाहू आवडते, त्यांचा भार वाहे माथा. आपल्या प्रपंचाचा भार माथा जगाचा मालक वाहतो. चोखोबाची बहीण झाला सारंगधर,
वहिनी उघडादार हाका मारी. काय देवाची कृपा आहे हो. घासी तो नाथा घरी चंदन. काय देवाची कृपा आहे. दास झाला देव. ज्ञानियाची भिंत अंगेवढी. तसा तो जगाच्या मालकानं आपलं काम करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या विश्वाच्या मालकाला विनंती करा की प्रभू मी अहंकार सोडला, मी देहाचं ममत्व सोडलं, मी या देहाला मानलो आणि जगाला खरं समजायला लागलो. हे अध्यात्म आहे. जोपर्यंत हे ज्ञान कळत नाही तोपर्यंत मायबाप आपल्या जीवनात कधी सुख प्राप्त होणार नाही. विठाला पाया पडिलो बराडी. का हो. कृपा होती जगद्गुरु तुकोबराय पण मोठेपणा म्हणून मागणी केली. काय म्हणाले अभंगाचं तिसरं चरण. येऊन हे जास्त. एक वाटीभर दूध मागितलं आता समुद्र द्याला. चला घराची वास्तव शांती करण्यासाठी भगवान शंकराला रावणाला बोलवलं. दक्षिणा म्हटलं काय तर म्हणले आम्हाला लंकाच तुम्हाला देऊन टाक. दिली लंका. भगवान शंकरानं मी म्हणत नाही धन्य भाग्य रावणाचे त्याला देणे शंकराचे. प्रकारे महाराज म्हणले मी तो अल्पची संतोषी काय होणे तुम्हापाशी देवा. तुमच्याकडे काय कमी आहे. तुम्ही रावणाला लंका दिली. धन्य भाग्य रावणाचे त्याला देणे शंकराचे. हो 80,000 त्या श्रीकांता मंडोदरी पतिव्रता. त्याची सेवा आहे का. त्याला देवाला मागावं की प्रभू आम्ही सेवा केली आणि आम्हाला तुम्हाला द्यावाच लागेल ते देतो. विश्वंभर बाबाच्या पासून तर फार भोलोबापर्यंत काही नव्हतं. मागितलं माता जानकीने म्हणजे पुढचा वारकरी कोण आहे. भोलोबा म्हटले मागितलं देवाला म्हणले हो ना. आले जगद्गुरु तुकोबा. आल्याच्या नंतर पुन्हा वारीच आहे. या जन्मात नाही अनेक जन्मातली वारी आहे आणि ती वारी तुमच्या आमच्याच्यानं व्हावी म्हणून भगवान शंकरानं वारी केली. ओम नमो शिवाधी कावड घेतली खांदी मिळाली वैष्णव मांदी त्याचे चरण रजरण वंदिरे शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया रे. म्हणून त्या भगवान शंकराला मागणी मागायची की पुन्हा काहीच मागायचं नाही. देव देतात घेणारा अधिकारी लागतो. त्या देवाचं एकदा मोठ्या प्रेमानं आपण भजन करू. झाली आपली सेवा. हरी विठोबा रखुमा.
Oh